अंबड पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हे शोध पथकाची कारवाई। विनापरवाना अग्निशस्त्र व अंमली पदार्थ बाळगणारे अटकेत। नाशिक। सविस्तर वृत्त। काल दिनांक 11/4/2025 रोजी पाथर्डी फाटा येथे विनापरवाना अग्निशस्त्र व अंमली पदार्थ बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली। ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 श्रीमती मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली। गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संदेश पाडवी, पोलीस उपनिरीक्षक झनकसिंग गुनावर, पोलीस हवालदार नवनाथ काकड आणि पोलीस अंमलदार राहुल जगझाप, सागर जाधव, समाधान शिंदे, घनश्याम भोये, संदीप भुरे, संदीप डावरे यांनी पाथर्डी फाटा येथे सापळा रचून गौरव उमेश पाटील, योगेश हिरालाल मोघे आणि विजय सुनील कुमावत या आरोपींना ताब्यात घेतले। आरोपींविरोधात भारतीय अग्निशस्त्र अधिनियम कलम 3/25 महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 तसेच NDPS कायद्याच्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला। काल अंबड पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल सागर जाधव, जे आता माझे शेजारी उभे आहेत, त्यांना खबर मिळाली की इथं अंबड पोलीस स्टेशन अंतर्गत काही जे आरोपी आहेत, सराईत गुन्हेगार गौरव पाटील त्याच्या 2 साथीदारासह MD विक्री करण्यासाठी हद्दीत येत आहे अशी खबर त्यांना मिळाली। त्या खबरेवरून अंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे आणि अधिकारी कर्मचाऱ्यांनी तिथे सापळा लावला आणि त्यामध्ये गौरव उमेश पाटील वय 25 वर्ष, योगेश हिरालाल मोघे वय 30 वर्ष आणि विजय सुनील कुमावत वय 23 वर्ष अशा तिघांना अडवून त्यांची पंचासमक्ष झडती घेतली असता त्यांच्याकडे MD हे अंमली पदार्थ तसेच गौरव पाटील याच्याकडे एक फायर आर्म अग्निशस्त्र आणि 2 काडतूस मिळून आले। त्याच्यावरून त्यांना ताब्यात घेतलंय, त्यांना अरेस्ट केली, गुन्हा आपण दाखल केला आहे आणि पुढील तपास चालू आहे। पास पोलीस उपनिरीक्षक संदेश पाडवी आणि पोलीस अंमलदार झनकर करत आहेत। महाराष्ट्र माझा न्यूज साठी नाशिक शहर प्रतिनिधी विवेक बनकर।